बंदिस्त शेळीपालनाची सुरुवात कशी करायची, कधी करायची आणि किती शेळ्यापासून करायची आणि कोणकोणता चारा लागवड करायचा. तर बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी दिवाळीनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर हा उत्तम काळ मानला जातो, कारण पावसाळा संपलेला राहतो आणि सर्व आजार निघून गेलेले राहतात. तर हा काळ ऑक्टोबर-नोव्हेंबरचा उत्तम मानला जातो. तर किती शेळ्यापासून करावी, तर 5 किंवा 10 शेळ्या आणि एक बोकडापासून करावी, जेणेकरून आपल्याला सर्व शेळ्यावर बारकाईने लक्ष देता येईल. कोणता कोणता आजार आहे ते लक्षात येतं आणि त्या आजारावर आपण निदान करू शकतो. त्यामुळे आपली धांदलगाई उडणार नाही. तरी सर्वात अगोदर शेळ्या घेण्याच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे, तर चारा लागवड करणे हा सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे. तर सुरुवातीला आपण मेथी घास लावून घ्यायचा. शेळ्या घेण्याच्या अगोदर आपण चारा लागवड करून घ्यायची. मेथी घास, दशरथ घास, नंतर शेवरी, सुबाबूळ हे चारे जर आपण अगोदरच लागवड करून घेतली आणि तो खाण्यायोग्य चारा झाला की मग आपण शेळ्या विकत घ्यायच्या. 5 आणि 10 शेळ्या घ्यायच्या आणि एक बोकड घ्यायचं, जेणेकरून आपल्याला नियोजन चांगल्या प्रकारे करता येतं आणि त्यांचं लसीकरण करून घ्यायचं.